भीमाशंकर सह्याद्री पर्वतरांगांमध्ये गंगेप्रमाणे खळखळून हसणारं गाव, निसर्ग चित्रात रेखाटावं असं जिवंत गाव माळीण. चिंचेच्या झाडावरील पक्ष्यांच्या किलबिलाटाने जागं होणारे हे गाव एक दिवस जागच झालं नाही. जवळच्या शाळेवरचा गोंगाट, पक्ष्यांचा आवाज, गावातील सकाळची लगबग आता कायमची थांबली. 30 जुलै 2014 रोजी सकाळी 8:20 अचानक मोठा आवाज झाला. आणि पूर्ण गावच या डोंगरानं आपल्या पोटात सामावून घेतलं. आज माळीण गावातील घटनेला 11 वर्ष बरोबर पूर्ण झालेत. पण या गावात भूस्खलनाची सल आजही अगदी आहे तशीच जिवंत आहे. जुनं माळीण, स्थलांतरित केलेलं माळीण, ही घटना अनुभवणारे ग्रामस्थ, जुनी शिल्लक घरे, दरड कोसळलेल्या जागेचे पुरावे, या सर्व गोष्टी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण कुठे आलो हे शीर्षकावरून तुम्हाला समजलंच आहे. ज्या गोष्टीला आज 11 वर्ष पूर्ण झाली, ती घटना स्वतः पाहण्यासाठी मी या ठिकाणी या माळीण गावात आले. आता गेल्या 11 वर्षात ह्या गावात बराच असा बदल झालाय. आता मी जिथे उभा आहे, ह्या शाळेत 11 वर्षापूर्वी मुलांचा असा किलबिलाट होत होता. आज पूर्ण शाळा ओसाड पडलेली, ते कोणीही नाही. आता ह्या गावातली जुनं माळीण गाव आणि नवीन माळीण गाव असे दोन्ही गावं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जर आपल्याला या ठिकाणी माहिती देणारं कोणी सापडलं, त्यावेळेस जे उपलब्ध होते, तर त्यांच्याकडून नक्कीच काहीतरी माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करू. तर आता खूप दुःखद असा प्रसंग या गावाने भोगलाय. दिनांक 29 जुलै 2014 रोजी ह्या गावात सतत मुसळधार पाऊस चालू होता. दिनांक 29 जुलै या दिवशी पावसाने 108 मिलीमीटरची नोंद केलेली आपल्या आढळून येते. म्हणजे 4 इंच पाऊस पडलाय. खूप मोठा पाऊस झाला. आणि त्या रात्री 29 जुलैच्या रात्री सुद्धा असाच पाऊस संततधारपणे, मुसळधारपणे सतत चालू होता. त्यामुळे बरेचसे 29 तारखेला जे ग्रामस्थ या ठिकाणी जेवण करून झोपले, त्यातले बरेचसे सकाळी उठलेच नाही. त्यांनी या दिवसाची सकाळ पाहिलीच नाही. अशी एक दुःखद आणि वेदनादायी अशी घटना ह्या गावात झाली होती. हे जे माळीण गाव आहे, हे एका डोंगरावर बसलेलं गाव होतं. आणि या ठिकाणी भूस्खलन झालं, म्हणजेच दरड कोसळली. झोपलेल्या एकाही व्यक्तीने कल्पना केली नसेल की उद्याचा दिवस आपल्यासाठी कसा आहे. दिनांक 30 जुलै 2014 म्हणजेच आज बरोबर 11 वर्षे या गोष्टीला पूर्ण झाले. घटना अशी झाली की 8:20 सकाळी 8:20 ही दरड कोसळली, भूस्खलन झालं. आणि हे माळीण गाव पूर्णपणे त्या भूस्खलनाखाली दाबलं गेलं. एवढी भयंकर घटना फक्त 1 ते 2 तासात पूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरला. 24 तास लोकांचे टीव्ही आपल्या घरामध्ये चालू होते. सर्वजण ह्या बातम्या पाहत होते. काय झालं, कसं झालं, केव्हा झालं, बचाव पथक आलं की नाही आलं, किती लोक सापडले, किती लोक गेले, या सर्व गोष्टींची अगदी चर्चा गावाना गावात, देशाना देशात चालू होती. त्या दिवशी सकाळी 8:30 वाजता झाला असं की शेजारची जी लोक होती त्यांना भला मोठा असा आवाज आला. आता हे 1 मिनिटाच्या आतमध्ये झालेली घटना आहे. लोकांना काही समजण्याच्या आतमध्ये पूर्ण गाव अस्ताव्यस्त सपाट झालं. या ठिकाणाहून जात असताना एक एसटी कंडक्टर त्याने पाहिलं की समोर रस्ताच नाहीये, पूर्ण माळीण गाव उद्ध्वस्त झाले.
त्या कंडक्टरचं नाव होतं प्रताप काळे. त्याने पटकन आपली गाडी फिरवली, कारण या ठिकाणी नेटवर्क नाही आहे. हो, त्यानंतर या ठिकाणी नेटवर्क आलं. बऱ्याचशा सिमला या ठिकाणी नेटवर्क आहे आता. आणि त्वरित बचाव पथकाला याची कल्पना दिली आणि तातडीने 1 ते 1.5 तासात 378 लोकांचं बचाव पथक या गावात आलं आणि त्यांनी आपली शोधाशोध मोहीम चालू केली. त्यानंतर JCB, फॉकलँड एवढे सगळे कामगार, शेजारपाजारची गावं ही सगळी या ठिकाणी या गावात जमली आणि बचाव कार्य चालू केलं. अंगावर शहारा आणणारा, अंगावर काटा आणणारा असा हा प्रसंग या गावात त्या दिवशी झाला होता. अशी वेळ या गावावर येईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. अतिशय दुःखाचा प्रसंग. मित्रांनो, 30 जुलैला सकाळी 11:30 वाजता या बचाव पथकाने आपलं काम सुरू केलं. पूर्ण गाळ, पाण्याचा गाळ असा खाली आला होता आणि त्यामधून आपापले मृतदेह सापडण्यासाठी लोक शोधाशोध करत होते. आता यात एकूण 151 लोक मृत्युमुखी पडले. पण 30 जुलै रोजी संध्याकाळपर्यंत 8 जणांना जिवंत सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं आणि 31 जुलै म्हणजे दुसऱ्या दिवशी परत 22 जणांना या ठिकाणी जिवंत बाहेर काढण्यात आलं होतं. 24 तास उलटलेत. काल याच वेळी माळीण गावावर निसर्गानं प्रकोप केला. गावाच्या शेजारी अविचलपणे उभा असणारा डोंगरकडा कोसळला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. 70 घरांचा टुमदार माळीण चिखलाखाली रुतलाय. त्यातल्या 46 घरांमधली 166 माणसं गाडली गेली. आता गावकऱ्यांसोबत बोलून आपल्याला आणखी काही माहिती भेटली तर तुम्हाला मी सांगणार आहे. ह्या माळीण गावामध्ये एक दादा आपले भेटलेले आहेत, प्रॉपरचे ह्या ठिकाणी. आणि त्याच जंगलामध्ये, त्याच एरियामध्ये ज्या ठिकाणी ही दरड कोसळली गेली होती त्या ठिकाणी आज मी उभा आहे. तर किती दिवस कार्य चाललं, कशा पद्धतीने चाललं होतं? कमीत कमी 8 दिवस कार्य चाललं होतं. 8 दिवस चाललं होतं ना? अच्छा. आणि काय अवस्था होती लोकांची त्याबद्दल? नाही, ते बघण्यासारखं पण हे दृश्य नव्हतं इथं. बघण्यासारखं सुद्धा नव्हतं. अच्छा. आमचे देवदत्त निकम साहेब हे स्टार्टिंगला इथं आले. मग त्यांनी ते सगळं हे करून कार्याला सुरुवात केली. म्हणजे बचाव पथकाला फोन वगैरे करून लगेच त्यांनी हे केलं आहे ना? अच्छा अच्छा. घटनेतून किती लोक वाचली गेली? इकडे खालती नदी आहे, तिकडं तरुण पोर वगैरे ते पाणी बघायला गेलते, ते वाचले तेवढे. आणि जे घरात होते ते सगळे खाली गेले ना? ठिकाणी हे शाळा वगैरे दिसतात. हे बघा, ही यांची जुनी घरे आहेत बघा. ही जुनी घरे आहेत आणि त्याच्या पलीकडे शाळा आहे. मी तुम्हाला ती शाळा दाखवतो. ठीक आहे. तर आता दादा, ह्या गावात आता कोण राहतं? जुन्या माळींमध्ये कोणीच राहत नाही. सगळं पूर्ण गाव पुनर्वसित केले ना? 30 तारखेला सकाळ झालेले हे कार्य बचाव पथकाने 7 ऑगस्ट रोजी संपल्याचं घोषित केलं आणि 7 ऑगस्ट पर्यंत तब्बल 100 मृतदेह हे त्यांच्या हाती लागले आणि वरचे जे 50 आहेत त्याचा काही पत्ता नाही. आणि तुम्हाला मी दाखवीन की ह्या शाळेसमोर एक ओढा आहे, छोटासा ओढा. ह्या सगळ्या डोंगराचा मलबा जो होता त्या ओढ्यात उतरलेला आहे आणि त्या ओढ्यामध्ये हे सर्वांचे मृतदेह अजूनही अस्ताव्यस्त पद्धतीने पडलेले आहेत, परंतु ते सापडले नाहीत. ज्यावेळेस दरड कोसळली त्यावेळेस तो जो मलबा होता मातीचा, तो इकडे कुठपर्यंत गेला होता? खाली ओढ्यापर्यंत गेला होता. त्याच्या खाली ओढा आहे का? खाली ओढा आहे, त्या ओढ्यापर्यंत खाली गेला होता. आता एवढा भयंकर प्रकार या ठिकाणी घडला होता की हे मृतदेह सापडताना काहींचे हात, काहींचे पाय अशा पद्धतीने सापडले गेले काही लोक. परंतु असे बरेच मृतदेह होते की त्यांची ओळख पटली नाही. किती भयंकर प्रकार झाला असला मंडळींनो. तब्बल 60-70 घरं असणारे हे गाव, त्यातून शिल्लक काही 4-5 घरे शिल्लक राहिली. बाकी सगळी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. एकूण 151 मृतदेह या ठिकाणी सापडले. त्यामध्ये 50-60 पुरुष होते, 64 महिला होत्या आणि 20 छोटी छोटी मुलं होती. त्याहून दुर्दैवी गोष्ट की यांच्यासाठी रडणारं सुद्धा कोणी या गावात शिल्लक नव्हतं. आता ज्या लोकांचे मुलं बाहेर शिकायला आहेत, ज्यांचे भाऊबंद बाहेर शिकायला आहेत, तेवढे फक्त या ठिकाणी वाचलेत. सगळा घोटाळा झाला. कधीपासून पाऊस पडत होता? काल दुपारी 3 वाजेपासून सततधार पाऊस आहे, मुसळधार पाऊस पडत होता आणि रात्रभर पाऊस होता.
आणि सकाळी जिकडे तिकडे पाणीच पाणी होतं म्हणून काही लोक शेतावर गेलेली होती पोरं पाणी पाहण्यासाठी. तेवढी पोरं फक्त 10-12 पोरं वाचलेली आहेत. बाकी सर्व गाव या गाळाखाली गाडला गेलेलं आहे. या मोसमातला हा मोठा पहिला पाऊस होता का? सगळ्यात मोठा पाऊस आजचा आहे. याच्यापूर्वी असा पाऊस कधी झालाच नव्हता. आता जे लोक सकाळ लवकर उठून आपापल्या कामाला बाहेर गेले होते तेव्हा काहींचे आई वडील काहींचे भाऊ बहीण हे आपल्या व्यवसायानिमित्त बाहेर गावात शिफ्ट झालेत, ते फक्त यातून वाचलेत. बाकी पूर्णची पूर्ण गाव या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले. तर मंडळींनो, हे समोर जे पाहत आहे ते आहे श्री हनुमानाचं मंदिर. अगदी रोडच्या बाजूला हे मंदिर आहे आणि 151 निधन पावलेले जे काही लोक आहेत त्यांचं जे स्मृतीस्थळ आहे हे त्याच्या बरोबर समोर या ठिकाणी आपल्याला हे मंदिर दिसून येतं. शाळेच्या अगदी लगतच एक हनुमान मंदिर होतं आणि त्यामागे 60-70 घरांची वस्ती. आता त्या जागेवर या मृत्युमुखी पडलेल्या 151 लोकांचे स्मृतीस्थळ उभारले गेले असून त्यांची आठवण म्हणून गावाने 151 झाडे या ठिकाणी लावलेली आहेत आणि मारुतीरायांचं मंदिर सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलं आहे. समोरच्या रस्त्याच्या मागे ओढा वाहतो. त्या ओढ्यात दरडीची माती जाऊन कोसळली एवढ्या प्रचंड प्रमाणात चिखलाचा लोंढा आला होता. या जागेवर उभं राहिल्यावर त्या सर्व गोष्टींना मी उजाळा देत होतो ज्या मी टीव्हीवर त्यावेळेस सतत पाहत बसलो होतो. ते बचाव कार्य, तो धो-धो पडणारा पाऊस, ती बघ्यांची गर्दी, रोज एक नवीन येणारी बातमी धक्का देत होती. आता तुम्ही शेजारी या ठिकाणी पाहता जी काही नावं दिसतात तुम्हाला लिहिलेली, ते असे 151 लोक या ठिकाणी ह्या दरडीखाली त्यांचा मृत्यू झाला होता. तर आता आपल्याला नेमके ह्या गावचे सरपंचच आपल्या या ठिकाणी सापडले, म्हणजे एक छान आणि चांगली अशी माहिती या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. सरपंच साहेब, आम्हाला सांगा, पहिलं जे तुमचं गाव होतं माळीण गाव, त्याचं एक्झॅक्ट लोकेशन कोणतं होतं, कुठं होतं हे गाव? त्याच ठिकाणीच होतं. त्याच ठिकाणी इकडे हे असं एक गाव होतं आणि इथून इकडे गाव होतं, बाकी तिकडे ती घरं आहे तिथून गाव. आता ही जे ढासळं होतं त्याची उंची किती होती त्यावेळेस? या हाड वगैरे तेवढेच अंतर, पण ते घासावर खूप सारखा झाला आणि असं गडगड जर आले असते समजा तर आपलं ती लोक त्यांनी पळापळ लागली किंवा काय झालं. 8 वाजता गेली सकाळी 8 वाजून 20 मिनिटं. सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी ही दरड कोसळलेली, बरोबर ना? हो, 8-8:30 बाकीची लोक बाहेर गेली शेताकडे बघायला, बाकीची लोक गावात होती. आता ती गावात शेतात बघून काही आली, काही बाहेर गेली. त्यामुळे आता हे दरड कोसळण्याचं कारण काय तुम्हाला सांगता येईल का? नाही सांगता येईल. तर इथं जिथं आपण उभे ते पूर्ण माळीण गाव होतं जुन्या काळातलं. आता ते सर्व पुनर्वसित केले. सरपंच साहेब, ज्यावेळेस कोसळली त्यावेळेस तो जो मलवा होता मातीचा, तो इकडे कुठपर्यंत गेला होता? खाली वड्यापर्यंत गेला होता. त्याच्या खाली वडा आहे का? खाली वडा आहे, त्या वड्यापर्यंत खाली गेला होता. बरं, आता हा जो काय मातीच्या ढिगारा वरून आला, ठीक आहे, आता तो घराला घेऊन खाली गेला का फक्त वरून पडला? वरून पडला डायरेक्ट आता वरून. कसं असं घर खाली गेले किंवा काय गेले असं काही सुद्धा नाही. वरून असं खाली आवाज मोठा झाला, सगळे लोक सांगतात आणि वरून खाली तो ढिगारा खाली गेली. कोंबडी किंवा कुत्र सुद्धा बाहेर निघाले, एवढा मोठा तो स्फोट झाला. याची वरची झाडं सुद्धा खाली यायला जातात, एवढं मोठं. आता हे बचाव कार्य जे आपल्या गावात आलं होतं त्यांनी सुरुवात खालून केली कसं उकरायला? नाही, इथंच उकरायला सुरुवात केली जागेवर. हो, जिथून घरं होती ना तिथून सुरुवात अशी. आता याच्यामध्ये जी काढली गेलेली लोक होती आपल्या गावातली, ती जिवंत किती सापडली? जिवंत नाही, काही कड्याला जी होती तेवढी 2-3 मिनिट मुलं सापडला होता, तिची आई सापडली होती, 2 मुलं सापडली होती. ढिगाऱ्याखाली काढलेली होती ना? ढिगाऱ्याखाली खाल्ली आणि ते छप्पर होते असं पत्र, ते कसं करायचं? त्याच्यामध्ये ते खाली होती, त्यामुळे नव्हती गाडी, त्यामुळे ती वाचली. त्यामुळे ती वाचली. ती कधी सापडले? तिथे त्या दिवशीच ते ज्यावरती घटना घेत त्यावेळी दुपारून सापडली. म्हणजे
बुधवारी घटना घडली, त्याची दुपारी 12-12:30. तर सरपंच साहेब, तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न की तुम्ही या गावातले, आता ही गोष्ट विचारताना वाईट वाटतं, ठीक आहे, पण आपल्या सर्व लोकांपर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे. तर तुमचे नातेवाईक किंवा तुमच्या घरातलं असं कोणी ह्या घटनेत होतं का? तू आई गेली माहिती, तुमची आई आई. या ठिकाणी गेली. आई गेली, चुलतवाची बायको गेली आणि त्याची 2 मुलं गेली. मुलं किती होती? छोटी छोटी ह्या पोरवडे मुलं असतात आणि त्याच्यापेक्षा थोडी मोठीच मुली. अरे बापरे. तुमची आई, आई आईचं वय किती राहील साधारण? आईचं वय साधारण केवळ 60-62. 60-62. ठीक आहे. आणि ते सापडले का नंतर सगळे? नाही सापडली, म्हणजे काही सापडली, काही यांच्याकडे काय असं हात अरे बापरे, म्हणजे अवयव सुद्धा वेगवेगळे निघाले. पुढे करायला जे लोक होते त्यांनी काही तुमचं घर कुठं होतं सगळ्यांच्या आधी? हे इथंच होतं, ह्या झाडापासून. कोणतं झाड? हे इथं हेच झाड. ते इथलं झाड. आणि मग ती शाळा एकदम शाबूत राहिली दिसते. आणि इथं हा तिथे एक चावडी होती. हां तिथे असं जे आलं असं पुढे होती. हां, म्हणजे हे वाचलं एवढं. तुमचं घर नेमकं इथं. शाळेच्या पाठीमागे सगळ्या ढिगारच झालेली. अच्छा. ते कमी प्रमाणात तिकडे जास्तच नाही. बरं, आता जेवढे या ठिकाणी खाली गाडले गेले लोक, तेवढी सगळी काढण्यात यश आलं का? नाही, एवढं काढलं नाही. बरं, मृत्युमुखी का होईना, पण किती लोक काढले गेले? तरी जवळजवळ लोक काढली. म्हणजे आता 151ची संख्या म्हणजे 100च्या आसपास हां निघाली. आणि बाकी 50 तर काही पत्ता नाही. काहीच पत्ता नाही. त्याचं काय असं समजा खिशातले किंवा कशातले काही सापडले किंवा काही सापडली, नातेवाईकांना तिची ओळख करून द्यायला हे कुणाची काही असं. म्हणजे 7 दिवस हे कार्य चालू होतं. आणि 7 दिवसात फक्त 100 लोक बाहेर काढली. बाहेर बाकीची 50 तर काहीच पत्ता नाही. म्हणजे ते हेल्थ ढिगारे खाली आता इथं कुठेतरी इथून हे सगळं काढून खाल्या बघा. ही बाजू सगळी आता हे सपाट केले ना सगळं. म्हणजे आता हे सगळं खाली ढकलून दिले. बाकीचं काय असायचे मातीवर त्यांच्या ढिगारा खाली काढतो. आता त्याच्याबरोबर सांगतात अवयव खाली गेलीच असते. केले जातात. काहीतरी गेलं असतं तेवढी पण सापडणं शक्यच नाही. एवढ्या मोठा ढिगारा. एवढ्या मोठा ढिगारा. किती माती पडली असं वरून अंदाजे? आता हा डोंगर सगळीच ना, डोंगरच पडला होता. डोंगर दाखवून पोटावरून असं खाली. आणि घरं कशी होती बरं तुमची? घर अशी कौलारी होती. अशी कौलारी होती. काही स्लॅबची वगैरे काही नव्हती आमच्या. आमच्या स्लॅबची सध्या करतच नाही. पावसाचं प्रमाण जास्त असतं आणि उन्हाळ्याचं प्रमाण जास्त असतं. गरमी नको जास्त. गरमी. आणि तुमचं ते नेटवर्क पण नाही आहे. आता ते हे घटना घडल्यानंतर सगळं नेटवर्क आलं. सगळीकडे चालू केली साहेबांनी सगळे. रेंज कशाला आहे आता? आम्हाला आमच्याकडे एअरटेल आहे, रेंजच नाही. नाही, वोडाफोनला रेंज, आयडियाला रेंज आणि जिओला रेंज. म्हणजे फक्त जे आमच्याकडे सिम कार्ड त्यालाच रेंज आहे. काय सरपंच, तुम्हाला भेटून आनंद झाला. हां, आणि सगळ्या गोष्टी आमच्या प्रेक्षकांना तुमच्यामार्फत समजल्या. जी काही गोष्ट झाली होती खूप भयंकर झाली होती. आणि थोड्याच दिवसात ह्या गोष्टीनंतर एक इर्षाळ गड जो आपला आहे महाराजांचा, त्या खाली दरड कोसळली. आणि ती इर्षाळवाडीसुद्धा त्या दरडीखाली, त्या भूस्खलनाखाली गेलं होतं. पण त्याच्या आधी 2014 साली, आज 11 वर्ष पूर्ण होतील ह्या घटनेला. आणि 11 वर्षानंतर जी काही स्थिती ही मी तुम्हाला आज दाखवतो ह्या गावची. अशी एक विद्रूप घटना ज्या गावाने आपल्या अंगावर घेतली होती आणि अत्यंत काळा दिवस आपल्याला म्हणावं लागेल. तर आता ह्या गावातल्या सरपंच साहेबांनी ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं की ह्या दरडीखाली जेवढी लोक आली होती त्याच्यामध्ये फक्त 100 लोकांच्या आसपास त्यांना ती लोक सापडली, मृत्युमुखी पडलेलीच होती. बाकीचे लोक अजूनही इथं कुठेतरी आहेत, पण ती शोधण्यात सरकारला अपयश आले. त्यांचा उत्खननाचा प्रवास हा 7 ऑगस्ट 9 दिवसांनी पूर्ण केला आहे किंवा थांबवला आहे. तर ह्या दिवसात हे जेवढे 8-9 दिवस होते त्या दिवशी आपलं जवळपास 378 लोकांचं बचाव कार्य या ठिकाणी आलं होतं. आणि रात्रंदिवस या ठिकाणी काम चालू होतं. तर ही त्या लोकांची यादी आणि हे त्यांचं स्मृतिस्थळ हे आता नव्याने या ठिकाणी बांधण्यात आले.
सध्या चालू स्थितीमध्ये ह्या माळींमधील शाळेची अवस्था अगदी बघण्यासारखी सुद्धा नाहीये. आपण जुन्या शाळेचा आणि गावचा फोटो पाहिलं तर मन सुन्न होऊन जातं. माळीण गावचे सरपंच स्वतः शाळेभोवती मशागत करताना आपल्याला दिसतात. मित्रांनो, ही समोर पाहताय ना, ही 11 वर्षापूर्वीची बंद पडलेली शाळा. आज पाहायची परिस्थिती काय आहे. आपण याच्या आतमध्ये जर पाहिलं तर अजूनही काही सामान त्यांचं या ठिकाणी आपल्याला दिसतं. ते म्हणजे फळा दिसतो, ही चेअर आहे, या ठिकाणी कब्बड आहे. म्हणजे सर्व गोष्टी अजून तशाच्या तशा आपल्याला या ठिकाणी अजूनही दिसून येतात. हे पाहू शकता, हा वर्ग. आणि हे जे गेट दिसते, या ठिकाणी आतमध्ये 151 लोकांचं स्मारक या ठिकाणी उभारले. आणि हा मातीचा ढिगारा ह्या ठिकाणाहून जो घसरत आला तो सरळ खाली गेला. आणि ह्या खालच्या भागामध्ये एक ओढा आहे. मंडळींनो, थोडंसं आपण या बाजूला आलो तर आपल्याला बालवाडी अंगणवाडीच्या काही शाळा या ठिकाणी दिसतील. हे देवा, लगतच आहे. हे त्यांचे वॉशरूमची व्यवस्था. आणि ही जुनी घरं. ह्या घराच्या मागच्या बाजूने दरड कोसळली गेली होती, परंतु ही घरं ती शाबूत राहिलेत. पण ह्या शाळेच्या मागची जी बाजू आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. मित्रांनो, जुन्या माळीण गावात येण्यासाठी हा रोड आहे. लगेच आपल्याला ही शाळा दिसून येते, जुनी शाळा. त्यानंतर ही काही वाचलेली घरं. त्यानंतर ही एक जुनी शाळा, त्याच्या सोबत लगेच. त्यानंतर हे दिसतं, हे स्मृतीस्थळ. हा रोड सरळ पुढे जातो. हे आता नव्याने उभारण्यात आलेलं हनुमानाचं मंदिर. आणि हा जो डोंगर आहे, हा वरचा डोंगर दिसतो, हा डोंगर वरपर्यंत घरी होती. आणि ही पूर्ण दरड या ठिकाणी अशी खाली कोसळली. आणि आता JCBच्या साहाय्याने पूर्ण सपाटीकरण करण्यात आले. आणि हे अशा पद्धतीने आता आपल्याला जुनं माळीण हे गाव दिसून येते. तर आता मित्रांनो, जुनं माळीण आपलं पाहून झाले. पण आता सरकारने यांचं पुनर्वसन केले नवीन माळीण गावामध्ये. तर आता आपण त्या गावामध्ये जाऊ आणि त्या ठिकाणचा आढावा घेऊ. अच्छा अच्छा. आता तुम्ही ह्या नवीन माळीण गावात राहता, बरोबर ना? आंबडे ना? आंबडेमध्ये यांचं पुनर्वसन झालेलं ना. ह्या सगळ्या गावा यांचं नाही का? मग नवीन माळीण नाव दिले की याला? हो, हो. का आंबडेच? नाही, नवीन माळीण. नवीन माळीण, सगळेच नवीन माळीण झालं मग इथं. बरं बरं.
आता त्या दिवशी जी घटना झाली 30 जुलै रोजी 2014 साली, त्यावेळेस किती वाजता समजलं तुम्हाला ही गोष्ट? ते काहीतरी 9:30-9:15 दरम्यान आम्हाला ते कळालं. मग आम्ही इथून गेलो ना, इथून गेल्याच्या नंतर खालनच गेलो, वरून जायला रस्ता नाही. खालून गेलो तर मग तिने डायरेक्ट ते गेट बीट लावून ठेवलं, तर माणसं तिकडे जाणे नाही येणे नाही. म्हणजे पोलिसांनी. आणि मग तिथे गेल्याच्या नंतर म्हणले तिकडे जाऊन देते नाही काय नाही. आम्ही थांबलो, जरा पाहिलं इकडे तिकडे, तिथूनच परत रिटर्न आलो. काय काय दिसलं तरी तुम्हाला? काय काय पाहिलं? इकडून ते लय लांब आहे आतमध्ये. किती कोसळ होतं काय तुम्हाला दुसऱ्या दिवशी नंतर परत जाऊन नाही नंतर नाही तिकडे. हाच पिरियड ना, अवनीचा पिरियड. हाच पिरियड सेम. आता 11 वर्ष होतील ना त्याला. मग ह्याच पिरियडला ना अवण्या चालल्या होत्या. मग कायच ते 2-3 दिवस तो रात्रंदिवस सारखं चालूच. ते माणसं काढणं, ते मशनी लावणं. आता सगळी माणसं तुमच्या ओळखी पाळखीची असतीलच. आता ओळखी पाळखीची म्हणजे कसं झालं, मस्त आपल्या ओळखी पाळखी पण ते काय जी होती आपली जी जवळची आसपास नाही का, तीच नाही तर काय करायचं. तीच गेली ना त्यात. सापड्यासारखंच नव्हतं. ढिगार झाला ना, उंच ढिगार झाला. ढिगारामध्ये सगळी. तुमचं कोणी होतं का तिथं? नाही, आमचं मावशी होती. मावशी म्हणजे आमची ती, तिचं ते काहीच म्हणजे हे नाही. तिची पोरं आहेत, 2 पोरं. म्हणजे तिचं त्या मावशीचं काही समजलंच नाही? नाही, सापडली पण नाही? नाही, काय नाही. ह्या गावातील नवीन शाळेमध्ये मी आता आलोय. तुम्हाला ती शाळा दाखवतो. हे माझ्या पाठीमागे हे आहे माळिंग गावातील नवीन शाळा. 2 मजली इमारत आहे, स्लॅबची इमारत आहे आणि अत्यंत चांगल्या दर्जाची इमारत या ठिकाणी ह्या लहान मुलांसाठी शासनाने बांधून दिलेली आहे. तर ह्या गोष्टीसाठी आपल्या शासनाचं नक्कीच आपण कौतुक केलं पाहिजे. किंवा जी इर्षावाडीत दुर्घटना झाली होती त्या ठिकाणी त्यांना नवीन घरे आणि त्यांची सर्व व्यवस्था करून दिली होती. अशी शासनामार्फत कामे झालेली कोणत्याही जनतेला आवडतील. आपल्या ड्रोनच्या नजरेतून जर पाहिलं तर स्वप्नातलं गाव असं असतं तसं सुंदर गाव दिसेल. पण इथे राहणाऱ्या लोकांच्या मनात कसलं आलंय निसर्ग सौंदर्य काय, आयुष्याला पुरून उरेल एवढं दुःख या निसर्गातून त्यांच्या वाटेला आलं होतं. मित्रांनो, हे छोटंसं घर पाहत आहे. तिथं एक पाराबाई नावाचे एक गृहस्थ या ठिकाणी राहत होते. तर ते ही घटना झाली त्यावेळेस तिथं उपस्थित होत्या. तर त्यांचं नाव कळल्यानंतर आम्ही त्यांचा थोडा शोध घेतला आणि आता त्यांच्याकडे आलोय. तर आता त्यांच्याशी आपण थोडीशी या ठिकाणी चर्चा करूया. मावशी, आता ज्यावेळेस ती घटना घडली त्या गावात तेव्हा तुम्ही कुठे होत्या? म्हणजे नदी गेलो होतो. नदी खाली? नदी आहे ना, नदी गेलो होतो. आणि तिकडून ह्या झाडातून तर तिकडे एकदम आवाज झाला, मोठा आवाज आला होता. एकदम असा धुरमांडा असा झाला. तसंच आम्ही पळत 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 तिथं काय जागेवर काय राहिलं मग तो कुठं पण माणूस कुठं बोलला. आम्ही बरीच 7-8 जण होतो. आणि मग ते पाहिलं तिथं म्हणजे काय माळीन काय समजा अशी तिथंच नव्हतं. गावच नाहीच, काहीच नाही. सगळं असं सपाट. तुमचं कोणी नातेवाईक वगैरे त्या ठिकाणी होतं का? भावकीच आमची नाही तिकडे, सगळी भावकी. कोण कोण राहिले त्यातलं? कोण त्याचं नाही काय झालं, एक माणूस नाही राहिला. त्याचं म्हणजे कोण नाही गेली. पण आपली शाळा आहे तर तिथं त्या शाळेपासून कोपरा गेला असतात. हा, शाळेच्या पलीकडे सगळे ते पाहिलं. मग ते शाळेच्या कोपऱ्यापासून सगळे राहिले. बाकी मुंबईत राहिले. आता तुम्ही इथं कोण कोण राहता? मी तर पोरगा, त्याची 2 पोरं, बायको. मुलगा काय काम करतो? मुलगा काय नाही काम करतो, वैध राहायचं. घरचे जनावर वगैरे? तुमचं आपले हे शिवणकाम? नाही, तात्पुरतं आवडी करावं लागेल. शेताला भात लावून. आज तुम्ही घरी होता? आज देतो, आज मोड आहे ना.
आज सर्वांचा पहिल्याच दिवशी म्हणजे 2 मुलं असतात, मंगळवार नाही बुधवार रविवार आणि आपला शुक्रवार पहिल्याच मुलं असे इथे लाईट वगैरे असते का तुम्हाला? हा लाईट असतं ना. असते ना. फोनला रेंज बिंज कसं? हा या टावरनं ते मायनेपासूनच केलं त्यानंतर ते काय नव्हतं म्हणजे पहिले ह्या गावात नेटवर्कच नव्हतं. काहीच नाही काहीच घटना झाल्यावर मग ते तेव्हा ते टावर तर चला आता तेवढं ते फायदा झाला. आता नुकसान किती मोठं झालं. आज एवढी लोक हे झाली तिथं साठा झाला ते सगळं झालं वाद. आता ह्या जिंकून आपल्या बऱ्याचशा या ठिकाणी गोष्टी समजल्या. आता जी जी आपल्याला भेटली त्यांच्याशी आम्ही चौकशी केली. तर प्रत्येकाला आपण काही ना काही खाऊच्या स्वरूपात किंवा काही मदत म्हणून असं आपण त्यांना दिली. तर ह्या आजीला सुद्धा आपण 1 किलो साखर आणलेली आहे. तर ती साखर मी त्यांना आता देतो. हां तर काहीतरी आपली त्यांनी मदत केलेली आहे. आपण पण थोडासा त्यांना असं छोटासा हातभार. आता जी बाकीचे आपल्याला कोणी भेटले त्यांना काही बिस्किट पुढे दिलेत, अजून काही दिले. तर ह्या आजीला आपण आता 1 किलो साखर या ठिकाणी आपण देऊ. नाही नाही तसं नाही, पण जरा आता आम्हाला जी माहिती पाहिजे होती तुमच्याकडून भेटली. आता जेवढे होते तेवढे सांगितलं, खरं सांगितलं आपण. हा हा ठीक आहे ठीक. बरं येऊ का आम्ही आता? मंडळींनो, आपला व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला असेल तर तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल की ज्या घटनेला गावकरी नैसर्गिक आपत्ती म्हणतात त्यामागे खरे कारण काय आहे. जर काही फुटेज व्यवस्थित पाहिले तर आपल्याला समजतं की ज्या ठिकाणी दरड कोसळली तिथे वरच्या बाजूला आपल्याला काही रानं काढलेली दिसतील. त्यासाठी तेथील झाडी तोडावी लागली. त्यामुळे झाडांचा खडकाशी असणारा संपर्क तुटला आणि माती ठिसूळ झाली. जसा जोराचा पाऊस पडला तशी ती जमीन तुडुंब भरली आणि साठलेलं पाणी झिरपून खडकाला लागल्यावर वरची माती सरकली आणि पूर्ण मातीचा लोंढा गावावर काळ बनून आला. मंडळींनो, या माळींची खूप सारी माहिती मला मिळाली, परंतु व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे काही दिवसांनी परत विस्तृत सत्य तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत धन्यवाद.